नमस्कार, मी संजय सोनवणे. लहान मुला-मुलींसाठी किशोरवयीन असो, लहान असोत अजून बालवयातले असोत, त्यांच्यासाठी मराठीमध्ये चांगली, सुंदर, वाचनीय आणि लक्षात राहावी तशी पुस्तकं लिहिली जात नाहीत, अशी तक्रार सातत्याने केली जात असते. परंतु आमचे मित्र घनश्याम पाटील यांनी आपल्या लाडोबा प्रकाशनतर्फे आता नुकताच त्यांनी मुलांसाठी अनेक पुस्तकं काढलेली आहेत, लाडोबा प्रकाशनतर्फे. परंतु अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत देखणं आणि सुंदररित्या प्रकाशित केलेलं आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्रयभाषासूत्र आता चर्चा चालू आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा 3 भाषा. तर या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य असतं की यातल्या कथा या तिन्ही भाषांमध्ये आहेत. म्हणजे हिंदीमध्येही आहेत, इंग्रजीमध्येही आहेत आणि मराठीमध्येही आहेत. म्हणजे तुम्हाला या कथांमधनं त्या कथांचा आनंद तर घेताच येईल, पण त्या तिन्ही भाषांमध्ये घेता येईल. तो कथासंग्रह आहे पोलो डिअर. पोलो डिअर. आशा पैठणे यांनी हा सुंदर कथा आपल्यासाठी लिहिलेल्या आहेत आणि या कथांमध्ये लहान मुलांची एक कल्पनाशक्ती असते. त्यांचे एक बालपणाचे जे एक हळूवार आणि एक स्वप्नाळू जग असतं त्यांचं, त्या जगामध्ये नेण्याची एक हातोटी त्या सर्वच कथांमध्ये आहे. आणि महत्त्वाची गोष्ट या 5 कथा आहेत, त्याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवादही यात दिलेला आहे. पोलो डिअर, डोकॅलिटी आणि सूर्य उगवला, चची गोष्ट, मोगरा फुलला अशी या 5 कथांची नावं आहेत. आता डोकॅलिटी वगैरे शब्द आपल्या सध्या आपल्या भाषेमध्ये फार प्रचलित झाले. काय डोकं वापरतं, काय डोकॅलिटी वापरली असं आपण म्हणतो. म्हणजे हे जे तरुणाईची जी भाषा आहे, मुलांची जी भाषा आहे, मुलांना जे शब्द त्यांच्या बोलण्यामध्ये, संवादामध्ये सातत्याने येत असतात, त्याचा चपखल उपयोग करून या कथा त्यांनी लहान मुलांना नुसतं समजणार नाही, तर त्यांना त्या आपल्या वाटतील अशा पद्धतीने दिल्या आहेत. त्या काय मोठ्या साहित्यिकासारख्या तत्वजड, डोईजड जाणाऱ्या, अवघड जाणाऱ्या शब्दांची मारा याच्यात अजिबात नाही. अत्यंत साध्या, सोप्या आणि हृदयाला भिडणाऱ्या भाषेमध्ये त्या कथा पोहोचवण्याचं कार्य अ, आशा पैठणे यांनी या कथासंग्रहात केलेलं आहे. आता पुलो डिअर. पुलो डिअर नाव ऐकलं की जरा थोडंसं आपल्याला वाटलं हे काय भानगड आहे पुलो डिअर. तर हे पुलो नावाचं एक फुलपाखरू असतं आणि स्वरा नावाची मुलगी असते. तो फुलपाखरू तिच्या सहवासात येतं, खिडकीत दिसतं. तर मुलांना स्वाभाविक आहे की वाटतं की आपण एक फुलपाखरू झालो तर काय होईल? आणि फुलपाखरालाही वाटतं की आपण माणसाला रूपात आहे, आपण जर त्याच्यासारखं झालं तर काय होईल? काय मजा येईल? वेगळं सगळं जीवनच बदलून जाईल, जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलून जाईल. आणि खरोखरच एके दिवशी असं होतं की हा फुलपाखरू स्वरामध्ये येतो आणि स्वरा ही फुलपाखरू बनते. फुलपाखराचं जीवनमान वेगळं, आयुष्यमान वेगळं. जरी ते सुंदर असलं तरी त्याचं आयुष्य कमी असतं आणि ते जेव्हा मानवी जगात येतो, त्यावेळेस तिथं तो अभ्यास, तिथली जी कटकट, तिथल्या ज्या धावपळी ज्या सगळ्या जगण्याच्या बघतो, त्याला असं वाटायला लागतं की मला माझं जीवन चांगलं होतं आणि स्वरालाही वाटायला लागतं की अरे आपण मूळचेच झालो तर बरं होईल. म्हणजे आपण नेहमी बालपणामध्ये विचार करत असतो की मी कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर व्हायचे स्वप्न पूर्वी मुलं पाहायची किंवा पायलट व्हावं अशी स्वप्न असतात. परंतु त्या जीवनात प्रत्यक्षात गेल्यानंतर काय प्रकारचा त्यागही करावा लागतो, काय काही शिकावं लागतं, काय आपल्याला आपल्या त्या गोष्टी सोडाव्या लागतात. याचा एक जो प्रत्येकारी अनुभव जो आहे, जो जीवनाबद्दल आपल्याला शिकवतो, तो या कथांमधनं अगदी साध्या, सोप्या आणि रंजक कथांमधनं यातली रंजकता इतकी अफाट आहे, की फुलपाखरू झाल्यानंतर काय होतं आणि फुलपाखरू ज्यावेळेस स्वरा होते, त्यावेळेस काय होतं, ही अदला-बदलच एक उत्कृष्ट, उच्च दर्जाच्या कल्पनाशक्तीचं उदाहरण आहे. तशाच बाकीच्या गोष्टी आहेत. डोकॅलिटी असेल आणि सूर्य उगवला असेल, ची गोष्ट असेल, मोगरा फुलला असेल, की आपल्याला माहिती आहे मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असे आला. हे ज्ञानेश्वरांचं एक सुंदर विराणी आहे. त्याचा उपयोग करून त्यांनी मुलांच्या जगामध्ये तो मोगरा कसा फुलतो, मोगरा हे एक प्रतीक म्हणून इथे येतं आणि ते मुलांच्या भावविश्वामध्ये त्याचं स्थान काय आहे नेमकं, हे याच्यामध्ये कथांमधनं कळतं. आणि या कथा हिंदीतही असल्यामुळे, इंग्रजीतही असल्यामुळे मुलांना तिन्ही भाषाचं महत्त्व, तिन्ही भाषा किती महत्त्वाच्या आहे आणि त्या समजणं आपल्याला गरजेचं काय आहे, हे सुद्धा कळू शकेल. कारण मराठीतल्याच कथा इंग्रजीत आणि हिंदीत अनुवादित असल्यामुळे हा जो अनुवाद प्रकल्प केला, ही घनश्याम पाटील यांनी राबवलेली अत्यंत अभिनव कल्पना आहे, यात काही शंकाच नाही.
खरं तर मुलांसाठीची पुस्तकं अशी द्वयभाषिक किंवा त्रयभाषिक असायला हवीत. म्हणजे अन्य भाषासुद्धा आपल्याला शिकता येऊ शकतात. इतर भाषांचा आपण द्वेष करायचा नसतो. राजकीय कारणाने विरोध होतो वगैरे तो राजकीय लोकांचा प्रश्न आहे. पण माणूस म्हणून अनेक भाषा येणं हे सुसंस्कृत होण्याचं, प्रगल्भ होण्याचं एक चांगलं लक्षण असतं. त्यामुळे आपण भाषांवर प्रेम केलं पाहिजे. अन्य भाषाही आपण शिकल्या पाहिजेत. तेलुगू, तमिळसुद्धा जर शिकता येईल तर ती सुद्धा शिकली पाहिजे. बंगाली शिकता येईल तर ती सुद्धा शिकली पाहिजे. कारण या भाषा सुंदर आहेत आणि त्या भाषांमध्ये सुद्धा अत्यंत उच्च दर्जाचं साहित्य, संस्कृतीची माहिती मिळणारं, इतिहासाचं साधनं त्या सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला एकापेक्षा अधिक भाषा यायला पाहिजे. ते शिकणं आपलं गरजेचा भाग आहे. आणि हा कथासंग्रह अशा तिन्ही भाषांमध्ये असल्यामुळे ही एका दृष्टीने मुलांची भाषेकडेच पाहायची दृष्टी बदलायला मोलाची मदत करणार याच्याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे मी आशा पैठणे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी इतक्या सुंदर कथा लिहिल्या त्या मुलांमध्ये गाजतील, शाळांमध्ये त्या वाचल्या जातील, त्याची पारायणं होतील आणि मुलांनाही त्या पात्रांसारखं व्हावंसं, वागावंसं वाटू लागेल आणि त्यांची जी जीवनाकडे पाहायची दृष्टी बदलते, ती दृष्टीसुद्धा बदलायला चांगली मदत होईल याची मला खात्री आहे. आणि शिक्षणशास्त्र शेवटी हेच शिकवतं, की तुमचं शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे शाळेतले अभ्यासक्रमातली फक्त पुस्तकं वाचणं, पाठांतर करणं, प्रश्न उत्तरं देणं, परीक्षा देणं एवढंच शिक्षण नसतं. शिक्षण हे त्याच्याही पलीकडं आहे. ते जीवनामधनं मिळतं. ते सुंदर, सुंदर पुस्तकं वाचून मिळतं आणि पुस्तक वाचून माणूस जेवढा प्रगल्भ होतो, तेवढा शाळेतल्या पुस्तकांचा नुसता अभ्यास करून होत नाही. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आशा पैठणे यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. घनश्याम पाटील यांचं तर अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं, धाडस केलं आणि अत्यंत सुंदररित्या प्रकाशित केलं. हे पुस्तक संग्रहात आपले असलं पाहिजे. आपल्या मुलांना वाचायला द्यायला पाहिजे. हे मी पालकांना सुद्धा नम्र आवाहन करेल. बरं बोलतो. धन्यवाद. नमस्कार.